आमदार संजयजी केळकर यांचा ठाणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या वतीने जाहीर सत्कार। ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवले आहेत। त्यांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी असतात। त्यात ते तिसऱ्यांदा ठाण्याचे आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यामुळे त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांचा आज शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी कामगारांच्या वतीने दत्ता घुगे यांनी बोलताना संजय केळकर यांनी आतापर्यंत कामगारांचे प्रश्न कसे सोडवले, त्यामध्ये 7वा वेतन आयोग लागू करण्यात त्यांनी विशेष सहकार्य केले। येणाऱ्या काळात जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर सर्वसामान्यांची कामे मार्गी लागतील। त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की आता होणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात त्यांना एखादं मंत्रिपद मिळावं। त्यांचा सत्कार समारंभात इतरही संघटना सामील झाल्या होत्या। यावेळी अजित मोरे वाहन चालक संघटनेचे सरचिटणीस सुधाकर शिंदे, उपाध्यक्ष पुजारी राजकुमार करण, सकपाळ, मेहलोत, महिला व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। माननीय आमदार केळकर साहेब कामगारांचे प्रश्न नेहमी वेळोवेळी उपस्थित करत असतात आणि सद्य परिस्थितीला नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली होती। त्यामध्ये साहेब भरघोस मतांनी म्हणजे जवळपास 58,000 मतांनी जास्त मतांनी निवडून आलेले आहेत। असं हे 5वी बहुमत त्यांनी मिळवलेलं आहे आणि राज्यात साहेबांची युतीची सत्ता येणार आहे। त्यामुळं असं कर्मचाऱ्याची भावना होती की आमच्या हक्काचे व्यक्तिमत्व कोण आहेत तर माननीय आमदार केळकर साहेब आहेत आणि जर आमचे प्रश्न साहेबांना जर मंत्रिपद मिळालं तर आमचे प्रश्न आम्हाला मांडण्यासाठी सोपं होईल आणि एक हक्काचं व्यासपीठ तयार होईल। राजकारणात जसं म्हणतात की एक गॉडफादर पाहिजे, तसं आज आम्हाला कर्मचाऱ्याला साहेबांच्या रूपाने एक गॉडफादर मिळाले आहेत। त्यामुळं निश्चितच आम्हाला असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आजपर्यंतच्या इतिहासात जे विषय झाले नव्हते ते सर्व विषय आम्ही कर्मचाऱ्याच्या थ्रो आणि साहेबांच्या थ्रो निश्चितपणे मार्गी लावू आणि सर्व विषय आमचे संपून टाकू, सगळे विषय आमचे होतील असं विश्वास आम्हाला आहे। किती संघटनांनी सत्कार केलेला आहे महापालिकेचा? आम्ही आता संघटना म्हणून सत्कार नव्हता केलेला, आम्ही आता कामगार कर्मचारी म्हणून सत्कार केलेला होता। पण त्यामध्ये आमचा सर्वांशी चांगला संबंध असणारे विविध संघटना पण ह्यामध्ये सहभागी होती। जसे स्वच्छता निरीक्षकची होती, वाहनचालक संघटना होती, आम्ही पण एका संघटनेचे सभासद आहोत, आम्ही सुद्धा आहेत आणि सर्व संघटनांचा हा सहभाग होता। असं आमच्यात आहे की ना संघटना म्हणून त्या कुडगोडी अशा कुठलाही प्रकार नसून आम्ही सगळे मिळून कर्मचाऱ्यांनी साहेबांचा सत्कार केला होता आणि हे सर्व समावेशक विविधतेने नटलेलं जसं भारत आहे तसं आमचं काम जे आहे ते विविधतेने नटलेल्या संघटनाचं काम आहे। ओके, थँक्यू।